समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। श्रीगंगानगर अत्याचार प्रकरणाने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला न्याय मिळावा तसेच आरोपींना फास्ट ट्रॅक न्यायालयातून फाशीची शिक्षा देण्याची मागणी बालाजी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्राची इनामदार यांनी केली आहे। राजस्थानातील श्रीगंगानगर येथे 13 वर्षीय अल्पवयीन शालेय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार होऊन तिचा मृत्यू झाल्याच्या हृदयद्रावक घटनेच्या निषेधार्थ बालाजी ॲग्रिकल्चर रिसर्च अँड वुमन चाइल्ड रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मिरजच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। या प्रकरणातील आरोपींना फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्राची प्रमोद इनामदार यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले। यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशभरात महिलांवरील व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना कायद्यातील पळवाटांमुळे सहज जामीन मिळत असल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे। त्यामुळे विद्यमान कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा आरोपींना कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळणार नाही याची तरतूद करावी। तसेच लैंगिक अत्याचारासारख्या अमानुष गुन्ह्यातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा विशेषतः फाशीची शिक्षा देण्याची स्पष्ट तरतूद कायद्यात असावी अशी मागणी करण्यात आली आहे। पीडित मुलीला तातडीने न्याय मिळावा, आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालून कठोर शिक्षा सुनावण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। यावेळी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य व केंद्र शासनाकडे या मागण्या तातडीने पाठवण्यात याव्यात अशी विनंती बालाजी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे। निवेदनावर अध्यक्षा सौ प्राची प्रमोद इनामदार यांच्यासह अॅडव्होकेट सबीला तांबोळी, रेश्मा मुल्ला, सायरा मुल्ला, फातिमा मुजावर, नसीम डिग्रसकर, रेश्मा नदाफ, अलहरा शेख, रुपाली देवकुळे, हिना शेख आदी फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मी प्राची इनामदार बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष आहे। 15 जून रोजी श्री गंगानगर राजस्थान येथे 13 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार झालेला आहे आणि ते देखील 32 नराधामांनी केलेला आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजण उपस्थित आहोत आणि त्याकरिता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत। त्या निवेदनामध्ये असा उल्लेख आहे की या नराधामांना जामीन मिळू नये, फाशीची शिक्षा व्हावी, आमच्या महिलांना न्याय मिळावा आणि कायद्यामध्ये बदल हा झालाच पाहिजे। राजस्थानमध्ये नाही, सर्व भारतामध्ये ही घटना वारंवार होत आहे। तर अशा नराधामांना एकच शिक्षा झाली पाहिजे, फाशी, फाशी आणि फाशी, टू हँग टिल डेथ। अंशु बघेलला न्याय। 15 जून 2026 ला श्री गंगानगर राजस्थान येथे एक निष्पाप 13 वर्षीय बालिका अंशु बघेल ह्या उमलत्या कळीचा उमलण्या आधीच त्या ठिकाणी कुस्करून तिला टाकलं आणि एक नाही, दोन नाही, जवळजवळ 32 नराधामांनी तिला 5 दिवस दारू पाजून तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला। ही हृदयद्रावक घटना माझ्या मिसेस प्राची इनामदार यांनी बघितली। त्या बिचारीला 2 दिवस झोप लागली। 2 दिवस झोप लागली। मी म्हटलं बाई का झोपत नाही तू? तर मला ही घटना बघून, कारण तिचं हळवं मन आणि ही जी काय घटना परिस्थिती आहे ही बघून ही एकदम आतून त्वेषानं, रागानं ती लालेलाल झाली होती। ती म्हणाली मला या रस्त्यावर उतरायचं आहे आणि मला काहीतरी करायचं आहे। ठीक आहे, ठरवलं तिने की आपण शनिवारी या ठिकाणी आपण कलेक्टर ऑफिस समोर जाऊन निदर्शनं करू, आंदोलन करू आणि किमान फुल ना फुलाचा वाटा या ठिकाणी आपण त्या ठिकाणी निषेधामध्ये आपण निषेध व्यक्त करू। त्यासाठी आम्ही एकत्रित त्या महिला गोळा केल्या
त्यांना समजावून सांगितलं, सर्वांना समजावून सांगितलं. अनेक छोटा का असेना या देशामध्ये तिनं त्या ठिकाणी एक निषेध त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मला अभिमान आहे, कारण ती एक वीर शिधनाकाच्या घराण्यातील ती एक सून आहे आणि तिनं त्या ठिकाणी अन्यायावरती अत्याचारावरती वाचा फोडण्याचं काम तिने केलेलं आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. तर अशा पद्धतीनं हे आम्ही निषेध आंदोलन केलंच, पण हे सातत्यानं वरचेवर हे प्रकार होत आहेत. तर हे कुठेतरी थांबले पाहिजेत. आणि त्या ठिकाणी मॅडमची इच्छा आहे की ह्या कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे. या ठिकाणी प्रत्येक बलात्काराची केस आहे ते त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टात यामध्ये चालली पाहिजे. आणि या महिलांना त्या ठिकाणी 140 कोटीपैकी 70 कोटी ह्या जनतामध्ये महिलांचा वाटा त्या ठिकाणी आहे. आणि ह्या महिलांच्याकडेच त्या ठिकाणी सरकार दुर्लक्ष करतंय आणि छोट्या छोट्या मुलींना सुद्धा ते हिंडू फिरू देत नाहीत किंवा हे जग बघू देत नाहीत. ह्याचा या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आणि अशा घटना ज्या आहेत त्यावरती जरब बसली पाहिजे. अशा पद्धतीने कडक कायदा या महाराष्ट्रात असेल किंवा या देशात झाला पाहिजे. आणि या पुढाऱ्यांनी सुद्धा या विषयावरती गांभीर्यानं लक्ष या ठिकाणी दिलं पाहिजे. आणि या ठिकाणी मी गंगानगरची जी घटना घडलेली आहे त्याचा मी पूर्ण निषेध व्यक्त करतोय. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.